काय झालं? बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता धोरण 2025, महिला समृद्धी योजना, मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम अशा काही योजना राबवण्यास सुरुवात केली। अध्यक्ष महोदय, या योजनांचा आज काय भवितव्य आहे? या योजनांचा आज काय अस्तित्व आहे? या योजना आता मंत्री महोदय, मगाचपासून इथे दादा होते तर मी म्हणत होतो दादा ऐकतायत, आता तुम्ही तिघे जरा ऐका तरी। देणार काहीच नाही तुम्ही आम्हाला, पण किमान ऐकल्याचं समाधान ऐका। ते तुमच्या इच्छेच्या विरोधात असलं तरी ऐकावंच लागणार आहे। 3 वक्त्यांची भाषणं आम्ही इथे शांतपणे ऐकली, काही बोललो नाही, बोलून काय फायदा नाही। आमचं ऐका जरा प्लीज, तेवढं काही करू नका। मित्रोता त्रास तुम्हाला देत नाही, काहीतरी करा म्हणून, पण ऐका। आणि म्हणून आपण ह्या सगळ्या योजना काढल्या। आज त्या योजनांची परिस्थिती काय आहे? नवीन नवीन घोषणा करता, रोज मोठ्या जाहिराती करता, प्रत्येक गोष्टीची इव्हेंट मॅनेजमेंट करता, अशा पद्धतीच्या घोषणा करता, अख्ख्या राज्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करता की ह्या जगामध्ये कुठं कधीच काही घडलं नाही, ते सगळं आम्ही घडवतोय। अशा प्रकारच्या योजनांचा इव्हेंट मॅनेजमेंट, इव्हेंट करण्याचं काम तुम्ही करता। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ तुम्ही आणलात। 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची तुम्ही त्यावेळेला घोषणा केलीत। त्यापैकी 1,34,000 तरुणांना सरकारी आस्थापनामध्ये 11 महिन्याकरता म्हणून तुम्ही घेतलं। तुमची भाषणं माझ्याकडे आहेत, सरकारची अधिकृत जबाबदार मंत्र्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत की काळजी करू नका, हे 11 महिने संपले असले तरी आम्ही तुम्हाला कायमचं सरकारी सेवेमध्ये घेऊ म्हणून सांगितलं। आज ती सगळी मुलं वणवण करतायत। खूप मोठ्या अपेक्षेनं त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमचा प्रचार केला आणि कुटुंबाला सांगितलं की आमचं भवितव्य उद्याचं उज्ज्वल आहे आणि म्हणून तुम्ही या सरकारला निवडून द्या, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुमच्या वतीने सांगितलं। पण आपलं लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मेवणा, लाडकी मेवणी, लाडकी कोण आणखीन मैत्रीण मित्र काही नव्हतं। आपल्याला फक्त लाडकं होतं, ती फक्त खुर्ची होती संजय, बाकी काही नव्हतं। फक्त खुर्ची होती, खुर्ची मिळाली, लाडका भाऊ पण गेला आणि बहीण पण गेली। अध्यक्ष महोदय,